नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव वडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे पण नवनवीन व्हिडिओ येतील त्याचा तुम्हाला भरपूर आणि पुरेपूर हा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा संवाद साधूया पीक कर्जाबद्दल. आता बघा शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला पीक कर्ज पाहिजे असेल तर आपल्याला भरपूर सारे डॉक्युमेंटची पूर्तता ही करावं लागतच. पण आज आमच्या एका सेंटरला मी जी फाईल टाकली होती ती फाईल 2 ते 3 दिवसात मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर त्यांच्या बँकेमध्ये आज पैसेसुद्धा क्रेडिट झाले. तर थोडक्यात या योजनेचे उद्दिष्ट काय, या योजनेचे कागदपत्र काय आहेत आणि त्याचा लवकरात लवकर शेतकऱ्यांना फायदा किती होईल आणि कर्जाची मंजुरी रक्कम किती, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, ज्या बँकेत तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं म्हणजे नियरेस्ट जी तुमची बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र झालेल, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा झाले, जे राष्ट्रीयकृत बँक असेल त्या राष्ट्रीयकृत बँकेचा आम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पीक कर्जासाठी अप्लाय करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कागदपत्र किती आहेत? फक्त तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, फार्मर आय डी आणि 7/12 उतारा. 7/12 उतारावरती तुमचा बोजा नको. म्हणजे कोणतीही बँकेचं जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला लँड रेकॉर्डमध्ये ते कर्ज दाखवतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते कर्ज भेटत नाही. पण जर तुमचा उतारा जर फ्रेश असेल, बोजा काहीच नसेल, तर ते तुम्हाला कागदपत्र बोजा नसेल तर तुम्हाला ते पीक कर्ज हे भेटत असतं. आता कमतरता आणि मर्यादा कशी असते बघा, जर शेतकरी मित्रांनो तुमचं सिबिल चांगलं असेल, म्हणजे 700-800 जे आपण म्हणतो ना सिबिल स्कोअर माझा चांगला पाहिजे. जर तुम्ही जे बजाज फायनान्स लोकल जे बँककडनं जे लोन घेतलं असेल तर त्या बँकेकडनं जर सिबिल डाऊन असेल तर त्यावेळेस तुमचं कर्ज ॲप्रूव्ह होत नाही. पण ज्यावेळेस आपण पीक कर्ज करायला जातो त्यावेळेस तुम्हाला पण प्रॉब्लेम हा फेस करावा लागतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक कर्ज काढायचं असेल तर 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फार्मर आय डी, उतारावर कसलाही बोजा नको. एवढेच कागदपत्र आमच्यापर्यंत आणा, आमच्या सेंटरला भेट द्या. आम्ही तुमची फाईल लवकरात लवकर ॲप्रूव्ह करू. म्हणजे डिजिटल स्वरूपात आम्ही प्रोसेसला टाकतो. डिजिटल स्वरूपात ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं लोन हे सँक्शन होतं. सँक्शन झाल्यानंतर लोन किती येतं, म्हणजे समजा आता माझं लोन झालेलं आहे, माझं एका कस्टमरचं होतं, एका फार्मरचं होतं, एका फार्मरचं लोन सँक्शन झालं होतं 1,06,000 रुपये. ते सँक्शन झाल्यानंतर त्याला म्हणजे 5 वर्षाचं लोन त्याचं 1,06,000 आलं. पण जो पहिलाचा वर्षाचा जो हप्ता आहे तो 72,000, 72,000 नंतर 72 ते 73,000, त्याच्यानंतर 10 म्हणजे 10,000 रुपये 10,000 रुपये दर वर्षाला ही वाढ ही होत असेल. जसं तुम्ही रेग्युलर पीक कर्ज भरणार तसं तुमचं हे वाढ ही होत असेल. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला लवकरात लवकर जर पीक कर्ज काढायचं असेल, लवकरात लवकर पीक कर्ज काढायचं असेल तर नक्कीच आमच्या सेंटरला भेट द्या. आम्ही कमी कागदपत्रामध्ये लवकरात लवकर ही प्रोसेस करून देऊ. म्हणजे तुम्हाला बँकेत जास्त चक्रा मारायची गरज नाही, तुम्हाला स्टॅम्प भरायची गरज नाही, तुम्हाला ॲफिडेविट करायची गरज नाही. म्हणजे एवढी जी कागदपत्रे आणि तुम्हाला जे इमर्जन्सी आपल्याला काय असं जास्तीत जास्त किती लोन 80-90,000 रुपये जे फार्मर जास्त ज्यांना अपेक्षा असतील ते, म्हणजे समजा आम्ही ऑनलाईन पद्धतीने टाकतो जे लोन सँक्शन होतं. आमच्याकडे जर लोन सँक्शन झालं 1,06,000 1,07,000 तर 70-80,000 90,000 पर्यंत एवढंच लोन सँक्शन होतं. जर तुम्हाला जास्त पद्धतीने करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही पीक कर्ज हे कोणत्याही बँकेमध्ये करू शकतात. पण जर ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला लवकरात लवकर जर पीक कर्ज पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या सेंटरला भेट द्या. आम्ही नक्कीच तुमचं पीक कर्ज हे लवकरात लवकर आणि कोणते कोणते कागदपत्र लागतात हे नक्कीच आम्ही तुम्हाला गायडन्स करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या पीक कर्जाचा फायदा होईल आणि लवकरात लवकर लोन ॲप्रूव्ह होईल. एवढंच मी तुमच्याकडे मागणी करतो. धन्यवाद.